शुभ्या आणि शुभ्या चिडतो. पाहिलंच का तोंडावर दात लावून निघून गेला शुभ्या. वाटलं नव्हतं का असं मागेल माझ्यासोबत. पैसे मागितले तर रागा रागात अर्धा पगार हातात टेकवला. तोंडावर दार लावून निघून गेला. काय चुकलं काय पैसे मागितले तर. माझ्या नवऱ्याचं नसेल का ग स्वाभिमान दुखावत. धाकट्या बेवड्याकडनं पैसे मागताना त्यांचा धंदा बुडाला. त्यांची काय चूक आहे. डोक्यावर चप्पर नाहीये, कर्जाचा डोंगर झाला म्हणून इथे आलो ना घर राहायला. ते पण नाही म्हणत होते. मी त्यांना शपथ घातली म्हणून इथे आले. ते मला वाटलेलं माझी बाहेरची माणसं मला सांभाळून घेतली, पण नाही. मुस्लिम चुकलं शोभा, तुझं चुकलं. नको नको नको, तू नको बोलू साई शोभेशी, नको बोलू. तो म्हणाल तायडेने तुझे कान भरले म्हणून. नको बोलूस. काय झालं म्हणजे यांनी पैसे मागितले त्याच्याकडे. आता कशासाठी मागणार? धंद्यासाठी. मला सांग, माझा नवरा काय दारुड आहे का? जुगारात पैसे उडवतो का? बाई ठेवलीये त्यांनी. असलं काही बी नाही करत का ते. नवीन धंदा उघडायचा म्हणून थोडेसे पैसे मागत होते. नको आई, नको बोलूस. त्याला कसं वाटायचं बघ तुझ्या परीनं काय होतंय ते. माझे सासूबाई मला नेहमी म्हणायचे, शोभा तू घरची लक्ष्मी आहेस ग, पण तुझ्या माहेरच्यांनी हुंडा नाही धाडला तुझ्यासोबत. म्हणून मी आणि माझ्या ह्यांनी ठरवलंय की इथंच राहायचं. चांगला 5 पटीनं हुंडा वसूल करायचा. असा कसा देत नाही तेच बघते आता. तसं पण ह्यांना काय करायचे आहेत पैसे? या शुभ्याला तर काय अक्कल नाही. नुसते लोकांची उष्टी खरकटी काढायची असतात, लोकसेवा करायची असते. कशाला पाहिजेत पैसे? ह्याचं ना लग्न झालंय, ना ह्याला पोर आहेत, ना याची काही स्वप्न आहेत. आमच्यासारखं थोडीच आहे. आम्हाला तर मोठा बंगला बांधायचा आहे, तुपत्या गायी विकत घ्यायच्या आहेत, गोठा बांधायचा आहे, एखादी फटफटी पण घ्यायची. आता एवढं सगळं करायचं म्हणजे पैसे नाही का लागणार? आणि आमचे हे एकदम हुशार आहेत. ह्यांचं म्हणणंच आहे ना की कपड्याची इस्त्री बी खराब नाही होऊ द्यायची, पण पैसे कमवता आले पाहिजे. पैसे फक्त मेहनतीने नाही, डोक्याने कमवायचं असतं. आणि आमचा शुभ्या नुसता ढोरासारखी मेहनतच करत असतो की. मला पगार देत नाही काय? आता म्हातारीला बरोबर पिन मारली. शुभ्या तू विसरला असशील, तुझी मोठी बहीण आहे. या घरातल्या नाड्या कोणाच्या कधी दाबायच्या, कशा आवडायच्या मला बरोबर माहिती. आता अर्धा पगार दिलायस, पुढच्या महिन्यात पूर्ण पगार देतोस की नाही ते बघ. नाही तर नावलाय नावला शोभा रांगडे पाटील.